काय सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये असे काही ग्लँड्स आहेत जे काय करतात, काही पदार्थ सिक्रेट करतात आणि ते काही पदार्थ आहेत त्याला काय ते आपण हॉर्मोन्स म्हणतो, ते रक्तामध्ये मिसळतात. कोणकोणते मेन ऑर्गन आहे जे आपल्याला 9व्या वर्गामध्ये, ही डायग्राम जी दिसते ही 9व्या वर्गातलीच आहे. आणि हे तुम्हाला कोणकोणते हॉर्मोन्स आहेत तर ते आपल्याला इथं डायग्राम मध्ये छान दिलेले आहे. आणि याच्यावरून त्याची लोकेशन सुद्धा काहीतरी लगेच पाठ होतात है ना. जसं बघा की ब्रेन मध्ये ह्या वरच्या 3 ह्या कशामध्ये आहेत तर ब्रेन म्हणजे मेंदूमध्ये आहेत. एक आहे हायपोथॅलॅमस, त्यानंतर पिनियल ग्लँड आणि त्यानंतर आहे काय पिट्युटरी ग्लँड है ना. तर लक्षात घ्या पिट्युटरी ग्लँड कुठे आहे तर ती ब्रेन मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग गड्यामध्ये कोणते आहेत, 2 ग्लँड्स आहेत. ठीक आहे. कोणकोणते, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. जरी तुम्ही मराठी मीडियमचे असणार तरी पण एक लक्षात ठेवा की ही जी नावं आहेत जमेल तिथपर्यंत सायन्सची नावं हे इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याचदा आयोग हे ट्रान्सलेट न करता जशा तशी विचारतात है ना. नेक्स्ट बघा, त्यानंतरचं आहे काय तर छातीमध्ये जी असते ती ग्रंथी कोणती आहे तर थायमस आहे. त्यानंतर किडनीच्या वर जी असते त्याला म्हणतात काय तर ऍड्रेनल ग्लँड. त्यानंतर स्त्रियांमध्ये असतात काय तर ओव्हरी आणि पुरुषांमध्ये आहे काय तर टेस्टिस. ठीक आहे. तर हे मेन ग्लँड्स आहे. यापैकी आज आपण जो कव्हर करणार आहोत ते काय तर ते पिट्युटरी ग्लँड आहे. बघा पिट्युटरी ग्लँड किंवा ज्याला अजून एक नाव काय आहे तर दुसरं एक नाव आहे हायपोफायसिस ग्लँड. हायपोफायसिस का म्हणतात, कारण हा हायपोथॅलॅमस जी ग्लँड आहे बघा, या पिट्युटरी ग्लँडच्या वर हे 3 ग्लँड कशामध्ये आहेत तर ब्रेन मध्ये आहेत है ना. आणि या पिट्युटरी ग्लँडच्या वर ती आहे काय तर हायपोथॅलॅमस, वरच्या बाजूला असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँडच्या वर असते काय तर हायपोथॅलॅमस असते. त्यामुळे याला अजून एक नाव काय आहे तर हायपोफायसिस आहे, किंवा आपण असं सुद्धा म्हणता येईल, किंवा याचं मेन जो कारण आहे तो काय तर त्याच्यापासूनच म्हणजे हायपोथॅलॅमस पासूनच पिट्युटरी ग्लँडचा एक जो भाग आहे तो कशापासून तर या हायपोथॅलॅमस पासूनच काय तर तयार झालेला असतो. आणि म्हणून काय तर लक्षात ठेवा की पिट्युटरी ग्लँडला दुसरं नाव काय तर हायपोफायसिस सुद्धा आहे. डायग्राम मध्ये इथं दिसत असेल या पद्धतीची डायग्राम काय तर पिट्युटरी ग्लँड असतं. आणि इथं बघा थोडक्यात सांगतोय मी इथं की याचे काहीतरी इथं तुम्हाला असे 2 भाग पाहायला मिळतील. हे असे 2 भाग आहेत इथं है ना. एक काय तर राईट साईडला दिसत आहे, एक आहे लेफ्ट साईडला. जो राईट साईडला आहे त्याला म्हणतात काय तर पोस्टेरियर, किंवा दुसरं नाव काय तर न्यूरो हायपोफायसिस. पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड किंवा न्यूरो. पिट्युटरी ग्लँड आहे एकच पण त्याचे 2 भाग आहेत है ना. आणि या बाजूला आहे काय तर अँटेरियर, किंवा ज्याला दुसरं नाव काय तर ॲडेनो हायपोफायसिस. तुम्हाला इथं ए म्हणून लक्षात ठेवता येईल है ना. अँटेरियर पिट्युटरी किंवा ॲडेनो हायपोफायसिस हा एक लक्षात ठेवा, म्हणजे हा काय तर हा सहज लक्षात राहील है ना. ए वरून लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पिट्युटरी ग्लँड इज द स्मॉलेस्ट. काय म्हटलंय बघा, थोडी माहिती डिटेल माहिती घेणार आहोत आपण. पिट्युटरी ग्लँड कशी आहे, ही स्मॉलेस्ट ग्लँड आहे आणि त्याचा साईज किती आहे, पी साईज आहे. म्हणजे एक वाटाण्याचं बी जर घेतला आपण, वाटलं जर घेतला तर त्याच्या एवढा काहीतरी याचा साईज आहे. म्हणजे हे दोन्ही भाग मिळून किती आहे तर हा एवढा छोटा भाग आहे ना. साईज रेडिश ग्रे कलरचं असतं. कसं असतं तर रेडिश आणि ग्रे कलरचं असतं. इट कंट्रोल्स, बघा काय म्हटलं याला, इट कंट्रोल्स ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स. मी तुम्हाला सांगितलं की ग्लँडचे ऍक्च्युअली बघा सांगितलं होतं की ज्या अवयव काही पदार्थ सिक्रेट करतात त्याला आपण ग्लँड्स म्हणतो, त्याला आपण ग्रंथी म्हणतो. पण ते पदार्थ जर रक्तामध्ये मिसळत असेल आपण हॉर्मोन म्हणतो, आणि अशा ग्लँडला मग आपण एंडोक्राइन ग्लँड, त्यांना अंतःस्रावी ग्रंथी. पण जर ते रक्तामध्ये मिसळत नाहीये, जसं सलायवरी ग्लँड आहे आपल्या तोंडाच्या आजूबाजूला आणि ते सलायवा सिक्रेट करत आहे पण ते रक्तामध्ये मिसळत नाहीये, त्यामुळे मग अशा ग्लँड्सला एक्झोक्राइन ग्लँड म्हणतात. त्याला बाह्यस्रावी ग्रंथी म्हटलं जातं, जे रक्तामध्ये मिसळत नाही त्याच्यामुळे. एंडोक्राइन ग्लँड काय करणार तर हॉर्मोन सिक्रेट करणार आहे, आणि एक्झोक्राइन ग्लँड काय करणार तर ते एन्झाईम सिक्रेट करणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या की हे काय करतं बघा, हे काय करतं की पिट्युटरी ग्लँड इट कंट्रोल्स ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स. म्हणजे बाकीचे जे एंडोक्राइन ग्लँड्स आहे मी तुम्हाला नावं दिले आहेत, यातले काय तर काही जे डायग्राम मध्ये दिसत आहे यातले काही जे ग्लँड्स आहेत त्यांना कंट्रोल करतात. म्हणजे ते कधी त्यांचे पदार्थ सिक्रेट करणार, त्यांना स्टिम्युलेट कधी करणार, याला कंट्रोल कोण करतं तर पिट्युटरी ग्लँड कंट्रोल करत असतं है ना. त्यामुळे हेन्स अर्लियर इट वॉज कॉल्ड एज मास्टर एंडोक्राइन ग्लँड. आधी त्यामुळे याला काय म्हणायचं तर मास्टर एंडोक्राइन ग्लँड. आता त्याला पिट्युटरी नाव तर दिले, पण दुसरं एक नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला की मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. रिझन काय आहे तर रिझन लक्षात ठेवा की ही पिट्युटरी ग्लँड आहे ही बाकीच्या ग्लँड्सला काय तर कंट्रोल करतं, किंवा त्याचे जे कधी ते स्टिम्युलेट होणार आणि ते कधी सिक्रेट होणार हे डिपेंड करतं कशावर, त्या पिट्युटरी ग्लँडवर है ना. पण एक त्यासोबतच एक लक्षात ठेवायचं आहे, हा म्हणून काय तर याला मास्टर ग्लँड म्हणतात. आणि जर नंबर ऑफ तुम्ही जर हॉर्मोन जर बघितलं पिट्युटरी ग्लँडचे तर ते भरपूर आहेत. बाकीच्या ग्लँडचे तेवढे नाही आहेत, एक आहे किंवा 2 आहेत. पण पिट्युटरी ग्लँडचे जे नंबर ऑफ हॉर्मोन्स आहेत, किती हॉर्मोन सिक्रेट करतात ते खूप जास्त प्रमाणात आहे ना. तर आपण ते सगळे आज कव्हर करणार आहोत, दोन्ही भागामुळे की कोणकोणते हॉर्मोन सिक्रेट करतात ते सुद्धा आज कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्यासोबतच एक लक्षात ठेवा की पिट्युटरी ग्लँड बाकीच्या सगळ्या हॉर्मोन्सला, बऱ्याचशा हॉर्मोन जे ग्लँड्स आहेत त्यांना तर कंट्रोल करतच आहे, पण पिट्युटरी ग्लँडला कोण कंट्रोल करतो तर तो लक्षात ठेवा हायपोथॅलॅमस है ना. हायपोथॅलॅमसलाच कनेक्टेड असतं. त्यामुळे हे हायपोथॅलॅमस आहे, याचं कार्य काय तर ते पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतं, आणि पिट्युटरी ग्लँड ही बाकीच्या ग्लँड्सला कंट्रोल करत असतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या
की ज्या वेळेस हायपोथॅलॅमस आपला पदार्थ सिक्रेट करणार, आपला हॉर्मोन सिक्रेट होईल, त्यावेळेस मग जाऊन काय होणार तर पिट्युटरी आपला पदार्थ, आपला जो हॉर्मोन आहे तो सिक्रेट करणार आहे, है ना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. कुठं आहे? जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. डायग्राम मध्ये लक्षात येत असेल की हा वरचा जो भाग आहे ना, हा कोणता आहे तर हा हायपोथॅलॅमसचा भाग आहे, आणि खालचा जो भाग आहे तो कोणता आहे तर तो आहे पिट्युटरी ग्लँडचा. आणि मध्ये जो या दोघांमध्ये जो कनेक्शन आहे त्याला म्हणतात काय? त्याला म्हणतात इनफंडिबुलम. त्याला म्हणायचं इनफंडिबुलम, किंवा ज्याला हायपोफायसियल स्टाक सुद्धा म्हटलं जातं. दोन नावं लक्षात ठेवायची. वरचा भाग बघा डायग्राम मध्ये लक्षात येते, हायपोथॅलॅमस ग्लँड आहे, खालचा आहे पिट्युटरी ग्लँड. या दोघांना जोडणारा कोण आहे तर इनफंडिबुलम किंवा हायपोफायसियल स्टॉक सुद्धा म्हटल्या जातात. नेक्स्ट बघा काय दिलंय की पिट्युटरी ग्लँड रिमेन्स लॉज इन द बोनी डिप्रेशन कॉल्ड सेला टर्सिका इन द स्पिनॉइड बोन. सगळ्यात आधी आपल्याला हे माहित असायला पाहिजे की स्पिनॉइड बोन काय, कुठे आहे. तर बघा हे डोळे आहेत ना, डोळ्याच्या जस्ट मागे, म्हणजे ही पूर्ण जी कवटी आहे या डोळ्याच्या मागे जो हाड असतो त्याला म्हणतात काय तर स्पिनाइड बोन, आणि त्याच्यामध्ये आहे काय तर एक छोटासा खड्ड्यासारखा भाग असणार, त्याला म्हणतात काय तर सेला टर्सिका म्हटलं जातं. नावं लक्षात ठेवा, नावं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. स्पिनॉइड बोन कुठे आहे तर या डोळ्याचा, म्हणजे या भागामध्ये लक्षात ठेवायचंय तुम्हाला, आहे काय तर स्पिनॉइड बोन आहे, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा खड्डा असेल त्या बोनमध्ये, त्या खड्ड्याला म्हणायचं काय तर सेला टर्सिका म्हणतात, है ना. आणि त्या सेला टर्सिकामध्ये मग आहे काय तर ही पिट्युटरी ग्लँड आहे किंवा हायपोफायसियल ग्लँड आहे. बघा, पिट्युटरी ग्लँड कन्सिस्ट ऑफ टू लोब्स. ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला, एक आहे अँटेरियर, त्याला ॲडेनोहायपोफायसिस नाव आहे. दुसरा आहे पोस्टेरियर, त्याला म्हणतात काय तर न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. पण लक्षात घ्या की हे ॲडेनोहायपोफायसिस ज्या वेळेस बाळ हा गर्भामध्ये वाढतो, तर मग अशा वेळेस पिट्युटरी ग्लँड पण कुठल्या तरी एका स्टेजला बनतच असेल. तर मग हे कशापासून बनतात? ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस कशापासून बनतात? तर लक्षात ठेवायचे तुम्हाला की या दोघांचा जो सोर्स आहे, ओरिजिन आहे, हा काय तर हा वेगवेगळा आहे. हा दोघांचा पण वेगवेगळा आहे. लक्षात काय ठेवायचे तर बघा, एक जो आहे, एक हा वरच्या भागापासून आणि एक आहे काय तर हा खालच्या भागापासून बनतो. पुढच्या स्लाइडमध्ये ते पूर्ण डिटेल दिलेलं आहे. पण लक्षात ठेवा इथं की यांचं दोघांचे पण जे ओरिजिन आहे हे वेगवेगळे आहे, आणि म्हणून याला काय म्हणतात, हेन्स इट हॅज अ ड्युअल ओरिजिन. यांना काय तर ड्युअल ओरिजिन आहे ना. तर पिट्युटरी ग्लँडला दोन भाग आहेत, अँटेरियर ज्याला ॲडेनोहायपोफायसिस सुद्धा नाव आहे, आणि पोस्टेरियर म्हणजे न्यूरोहायपोफायसिस सुद्धा नाव आहे. दोघांचं पण ओरिजिन वेगवेगळे आहे, त्यामुळे काय तर ड्युअल ओरिजिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अजून थोडी माहिती दिली आहे की आता हे ओरिजिन कोणकोणते आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते नाव आहे. Adenohypophysis is outgrowth from the roof of buccal cavity. बकल कॅव्हिटी म्हणजे कोणतं? आपला जो तोंड आहे ना, तोंडाचा जो भाग आहे ते काय तर बकल कॅव्हिटी. रूफ म्हणजे काय तर त्याचा वरचा भाग, त्या बकल कॅव्हिटीच्या वरचा भाग है ना. याच्यापासून काय तर वर, या बकल कॅव्हिटीच्या वर काय तर एक वाढ झालेली आहे, आउटग्रोथ झालाय वरच्या बाजूला आउटग्रोथ झालेली आहे, वाढ झालेली आहे. त्याला म्हणतात काय तर रॅथ केस पाऊच म्हटलं जातं. त्याला म्हणतात काय तर रॅथ केस पाऊच, म्हणजे वर काय तर अशी वाढ झालेली असणार आहे. बघा, हा जो वरचा जो भाग दिसतोय ना, हा बघा या ठिकाणी हा इथं असा जो भाग दिसतोय, या थोडासा झूम करून दिसतोय आपल्याला, हा या बाजूला है ना. तर हा जो भाग आहे हा कशापासून, याच्यापासूनच हा पुढे जो भाग बनलेला आहे हा आहे काय तर ॲडेनोहायपोफायसिस. कशापासून ॲडेनोहायपोफायसिस कशापासून तयार झालंय की बकल कॅव्हिटीचा रूफ आहे, तिथून काय तर एक वरच्या बाजूने वाढ झालेली आहे, आउटग्रोथ झालेली आहे. त्याला म्हणतात काय तर रॅथ पाऊच म्हटलं जातं. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन. वरच्या बाजूला, ब्रेनच्या बाजूला काय तर ते वाढणार आहे. आणि तसंच न्यूरोहायपोफायसिस काय तर ग्रोथ ऑफ डाऊनवर्ड एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलॅमस. म्हणजे न्यूरोहायपोफायसिस हा कशापासून तयार झालाय? दोन भाग आहेत ना, एक ॲडेनोहायपोफायसिस, त्याची वाढ तर वर झालेली आहे ना, वर होऊन काय तर तो तयार झालाय. पण जो न्यूरोहायपोफायसिस आहे त्याची वाढ कशी झाली आहे तर त्याची वर जो हायपोथॅलॅमस आहे त्यालाच एक्सटेन्शन आहे तो, म्हणजे त्याची वाढ खालच्या बाजूने झाली आहे, आणि त्यातलाच एक भाग म्हणजे काय तर तो न्यूरोहायपोफायसिस आहे, तोच काय तर न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. तर न्यूरो लक्षात ठेवा की हायपोथॅलॅमस पासूनच काय तर नर्व्ह येतात, आणि त्याच्यामुळेच काय तर त्याच्यामध्ये आहेत त्याला नाव जो आलेला आहे तो काय तर न्यूरोहायपोफायसिस आलेला आहे. ठीक आहे. तिथून काय तर नर्व्ह येतात, पुढे डायग्राम पण दिलेली आहे ना. तर हायपोथॅलॅमस पासूनच काय तर काही नर्व्ह येतात, आणि त्याचाच एक्सटेन्शन म्हणजेच हायपोथॅलॅमसचाच एक्सटेन्शन म्हणजेच काय तर न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. पण जो अँटेरियर आहे किंवा ॲडेनोहायपोफायसिस आहे तो, त्याचा जो भाग आहे म्हणजे हायपोथॅलॅमसचा एक्सटेन्शन नाही आहे, तर तो बकल कॅव्हिटी पासून वरच्या बाजूला जो एक्सटेन्शन झालाय, वाढ झालेली आहे, ज्याला रॅथ केस पाऊच म्हणतात, तर तो एक्सटेन्शन म्हणजेच काय तर ॲडेनोहायपोफायसिस आहे. ठीक आहे. तर असे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, टू आउटग्रोज टुगेदर फॉर्म अ पिट्युटरी ग्लँड. एक वरून येणार, एक खालून येणार, आणि काय तर मध्ये असं काय होणार तर मध्ये असे काय होईल तर ते पूर्ण एक काय तर पिट्युटरी ग्लँड तयार होणार आहे. द कनेक्शन ऑफ रॅथ केस पाऊच विथ पिट्युटरी ग्लँड इज लॉस्ट इन एम्ब्रियो. म्हणजेच काय तर बघा, रॅथ केस पाऊच म्हणजे काय तर ही जी बकल कॅव्हिटी पासून जी वर वाढ झालेली आहे ती वाढ होत 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 जाते, आणि काय तर ती एम्ब्रियो मध्ये म्हणजे ज्यावेळेस गर्भामध्येच आहे, भ्रूण आहे, त्यावेळेस काय तर ती वाढ पूर्ण होऊन काय तर त्याचा ब्रेक होऊन जातो, पूर्ण वाढ होते, आणि काय तर ती वाढ म्हणजे जी बकल कॅव्हिटी पासून जो वाढ झालेली आहे
ते काय तर तिथंच काय तर ते ब्रेक होतं आणि काय तर त्याचा एक तो पिट्युटरी ग्लँडसाठी एक वेगळा भाग तयार होत असतो. कधी तयार होतो? लॉस्ट इन एम्ब्रिओ, म्हणजे हे कधी होतं तर एम्ब्रिओ मध्येच होत असतं. नेक्स्ट बघा, इंटरमिडिएट लोब. इंटरमिडिएट लोब म्हणजे कोणता आहे तर बघा डायग्राम मध्ये थोडंसं आपण डिटेल घेऊ की काय तर बघा इथं तुम्हाला 2 लोब दिसत असेल. हा एक लोब आहे है ना? इथं कदाचित दिसत नसेल. बघा आता. हा एक लोब दिसत असेल कदाचित तुम्हाला है ना, आणि या बाजूला एक काय तर असा एक लोब आहे है ना, असे 2 लोब आहेत. आणि एक दुसरा लोब कोणता आहे तर बघा, एक दुसरा एक लोब कोणता आहे, दुसरा एक बघा, तिसरा जो भाग आहे तो कोणता आहे तर हा जो मध्ये जो भाग दिसतोय ना तुम्हाला, हा जो मधला जो भाग दिसत आहे हा येलो कलरचा, किंवा मी आता ज्याला काय तर ब्लॅक कलरचा केलेला आहे. बघा हा जो ब्लॅक कलरचा जो केलेला भाग आहे ना, हा भाग म्हणजे काय तर या दोघांच्या मधली जी गॅप आहे ना किंवा मधला जो भाग आहे त्याला म्हणतात काय, त्याला म्हणतात इंटरमिडिएट लोब, ज्याला इंटरमिडिएट लोब, ज्याला नाव काय तर पार्स इंटरमिडिया म्हटलं जातं है ना. सुरुवातीला सांगितलं होतं बघा मी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं डिटेल्स की आपण 3 भाग घेणार आहोत, ॲडेनोहायफायसिस, न्यूरोहायपोफायसिस आणि फार काही एवढा इम्पॉर्टंट भाग नाही तो म्हणजे काय तर पार्स इंटरमिडिया आहे. आणि तो भाग म्हणजे कोणता तर या 2 लोबच्या मधला जो भाग आहे तो आहे काय तर पार्स इंटरमिडिया आहे. इज अ स्मॉल रिड्यूस पार्ट लाईंग इन द क्लेफ्ट बिटवीन अँटेरियर अँड पोस्टेरियर लोब. दोघांच्या मध्ये काय तर हा भाग आहे. तर त्याचं पण फंक्शन काय आहे ते घेऊ. पण मेन जे भाग आहेत ते कोणते तर अँटेरियर अँड पोस्टेरियर, म्हणजे ॲडेनोहायफायसिस आणि न्यूरोहायफायसिस हेच मेन भाग आहेत. यांच्याद्वारेच काय तर हॉर्मोन सिक्रेट केले जातात. हेच काय तर मेन फंक्शन करत असतात. पण पार्स इंटरमिडिया याचा आपल्या ह्युमन मध्ये तरी एवढं काही फार काही उपयोग नाही. तर ते पण बघू आपण की त्याचा एक्झॅक्ट तो काय काम करतो. नेक्स्ट बघा आता, पिट्युटरी ग्लँड बद्दलची अजून थोडी माहिती. न्यूरोहायपोफायसिस इज कनेक्टेड डायरेक्टली टू द हायपोथॅलॅमस बाय ॲक्झन फायबर्स. म्हणजे आता काय असतात की हायपोथॅलॅमस जो आहे है ना, त्याला त्याच्याशी कनेक्टेड आहे बरोबर. हा वरचा भाग हायपोथॅलॅमस आहे, खाली हा जो भाग दिसत आहे हा आहे काय तर पोस्टेरियर ग्लँड आहे. आणि मध्ये जे कनेक्टेड आहे हे कशाद्वारे कनेक्टेड आहे, याला हा कशाद्वारे कनेक्टेड आहे तर तो आहे कशाद्वारे तर ॲक्झन फायबरद्वारे कनेक्टेड आहे. त्यासोबतच ॲडेनोहायपोफायसिस अँड इंटरमिडिएट लोब म्हणजे काय पार्स इंटरमिडिया हे दोन्ही पण आर कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस थ्रू हायपोफायशियल पोर्टल सिस्टम. म्हणजे हा भाग आणि हा जो मधला जो भाग आहे हे दोन्ही पण या हायपोथॅलॅमस सोबत कसे कनेक्टेड आहे, कशाने कनेक्टेड आहे तर ते आहे हायपोफायशियल पोर्टल सिस्टम. हायपोफायशियल पोर्टल सिस्टम या भागाद्वारे. बघा दोन्ही पण लक्षात ठेवायचे, एक आहे ॲक्सन फायबरद्वारे न्यूरो हायपोफायसिस किंवा पोस्टेरियर ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, आणि त्यानंतर हायपोफायशियल पोर्टल सिस्टमद्वारे काय तर हा अँटेरियर भाग आहे तो काय तर तो कनेक्टेड असणार आहे. त्यासोबतच पार्स इंटरमिडिया सुद्धा कनेक्टेड असणार आहे. इथं थोडीशी माहिती बघा, हा स्क्रीनशॉट डायरेक्ट घेऊन आलोय मी, पुस्तकातलंच आहे की हायपोफायशियल पोर्टल सिस्टम मध्ये थोडीशी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे की व्हेरियस हॉर्मोन सिक्रेटेड बाय, बघा काय दिले, व्हेरियस हॉर्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. वरचा जो भाग आहे हा आहे हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमसद्वारे वेगवेगळे जे पण हॉर्मोन सिक्रेट केले जातात ते कुठे येतात तर पिट्युटरी ग्लँड जवळ येतात थ्रू द हायपोफायशियल पोर्टल सिस्टम. म्हणजे या हायपोथॅलॅमसने जे पण हॉर्मोन सिक्रेट करेल ते कुठे येणार तर ते या भागामध्ये येणार आहे. म्हणजे कोणत्या भागामध्ये येईल तर ते अँटेरियर किंवा ॲडेनोहायपोफायसिस या भागामध्ये येणार आहे. The portal vein collects blood from various parts of the hypothalamus and opens into anterior lobe of the pituitary. कोणत्या भागामध्ये येणार तर अँटेरियर किंवा ॲडेनोहायपोफायसिस मध्ये येणार आहे. फ्रॉम पिट्युटरी द वेन फायनली कॅरीज द ब्लड इनटू द सुपेरियर वेना कावा. सुपेरियर वेना कावा म्हणजे काय की हार्ट मध्ये जो रक्त घेऊन येतं त्याला वेना कावा म्हणतात, आणि हार्टच्या वरच्या भागातला जो रक्त हार्टमध्ये जातोय त्याला सुपेरियर वेना कावा म्हणतात. तर त्याच्याद्वारे काय तर तो सगळा रक्त किंवा जे पण हॉर्मोन सिक्रेट केलेले आहेत हायपोथॅलॅमसद्वारे ते सगळे काय येणार तर ते हार्टमध्ये येणार आहेत सुपेरियर वेना कावा थ्रू है ना. तर इथं हायपोफायशियल पोर्टल सिस्टम बद्दल थोडंफार माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे. ठीक आहे.